ही गोष्ट आहे एका अशा स्त्रीची जिला आयुष्याने एकदा नाही तर वारंवार जमिनीवरती आपटलं. कविता जाधव, वय अवघं 34 वर्ष. नावामध्ये कविता होती, पण आयुष्यात मात्र वेदनेचीच गाणी होती. 4 वर्षांपूर्वी तिच्या पतीचं अचानकच निधन झालं आणि एका क्षणामध्ये तिचा सगळा संसार उद्ध्वस्त झाला. डोक्यावर छप्पर होतं, पण आधार नव्हता. हातात 3 लहान मुलं होती, पण त्यांना सावरण्यासाठी दुसरा हात नव्हता. नवरा गेल्यानंतर समाजाने दिलेली सहानुभूती काही दिवसातच संपली आणि उरली ती फक्त जबाबदारी आणि जगण्याची जबाबदारी. पतीच्या मृत्यूनंतर कविताच्या आयुष्यात एकही दिवस असा नव्हता जो तिने संघर्षाशिवाय पाहिला असेल. सकाळी लवकर उठून घरची कामं, मग कुणासाठी शिवणकाम, कुणासाठी मोलमजुरी, कधी शेतामध्ये काम, तर कधी घरगुती साफसफाई. जे मिळेल ते काम ती करत होती, कारण तिच्यासाठी थकण्याचा पर्यायच नव्हता. 3 मुलांच्या डोळ्यात तिला भविष्य दिसत होतं. आई, आज जेवायला काय, हा प्रश्न तिला रोज नव्याने लढायला भाग पाडत होता. ती हसत होती, पण आतमधून सतत तुटत होती. दुर्दैव असं की या सगळ्या संघर्षामध्येही नियती शांत बसली नाही. काही महिन्यांपूर्वी कविताच्या लहान मुलीची तब्येत अचानकच बिघडली. साधा ताप समजून दुर्लक्ष केलं, पण काही दिवसातच परिस्थिती गंभीर झाली. दवाखान्याचे फेरे वाढले, तपासण्या सुरू झाला आणि त्यासोबत वाढू लागलं ते म्हणजे खर्चाचं ओझं. औषधं, तपासण्या, डॉक्टरांची फी, सगळं कविताच्या आवाक्याबाहेर जात होतं. रोज कमावून रोज खाणारी ही बाई अचानक हजारो रुपयांच्या उपसारासमोर हतबल झाली. आणि याच काळात तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा एक व्यक्ती सक्रिय झाली. तिचाच नात्यातील राकेश. वयाने 30च्या आसपास असलेला राकेश सुरुवातीला कवितासाठी देवासारखा भासला. काळजी करू नकोस, मी आहे, असं म्हणत त्याने पहिल्यांदा उपचारांसाठी पैसे दिले. तो तिला दवाखान्यात घेऊन जायचा, औषधं आणून द्यायचा, मुलांना खाऊ द्यायचा. कवितासाठी हा सगळा अनुभव अनपेक्षित होता. आयुष्यात पहिल्यांदाच तिला वाटू लागलं की कुणीतरी तिचा भार हलका करतोय. हळूहळू राकेशचा वावर वाढू लागला. तो फक्त मदत करणारा नातेवाईक राहिला नाही, तर कविताच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनला. मुलांशी तो आपुलकीने वागायचा, कविताशी तो तासनतास बोलायचा. एकटीपणाने गप्प बसलेल्या तिच्या मनाला आता कुणीतरी ऐकून घेत होतं. नवरा गेल्यानंतर पहिल्यांदाच तिला असं वाटू लागलं की मी एकटी नाही, आणि या भावनेनं तिच्या मनामध्ये हळूहळू जागा घेतली. पण समाज इतका सोपा नसतो. गावात लोकांना हे नातं खटकायला लागलं. विधवा असून दुसऱ्या पुरुषाची एवढं बोलणं, घरी येणं जाणं जरा जास्त नाही का, अशा कुजबुजी सुरू झाल्या. सुरुवातीला कविताने दुर्लक्ष केलं, पण आरोप वाढत गेले. तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. समाजानं तिच्या वेदना पाहिल्या नव्हत्या, संघर्ष पाहिला नव्हता, पण तिचं हसणं, तिचं कुणाशी बोलणं मात्र सगळ्यांना दिसत होतं. या सगळ्या बदनामीच्या पार्श्वभूमीवरती कविता राकेशला सोडू शकत नव्हती, कारण तिच्यासाठी तो विश्वास होता, आधार होता. तिला वाटलं ज्याने अडचणीत आपल्याला साथ दिली तो वाईट कसा काय असू शकतो. पण इथेच मोठी चूक झाली, कारण कवितासाठी जे नातं आधाराचं होतं ते राकेशसाठी हळूहळू मालकीचं बनत चाललं होतं. राकेशच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तो कविताच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू लागला. कुणाशी बोलायचं, कुठे जायचं हे तो ठरवू लागला. त्याने एक दिवस थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आपण लग्न करूया, मी तुझ्या मुलांचा बाप बनेन, आपण नवरा बायकोसारखं राहू, असं तो म्हणाला. पण कविता हादरली. तिच्यासाठी लग्न म्हणजे पुन्हा एकदा समाजाच्या चौकशीत उभं राहणं, पुन्हा अपमान आणि पुन्हा प्रश्न. तिला ते नको होतं. कविताने स्पष्ट नकार दिला. माझी मुलं, माझं आयुष्य आहे, मला लग्न नको, असं ती ठामपणे म्हणाली. पण नकार स्वीकारणं राकेशला जमलं नाही. त्याचा अहंकार दुखावला गेला. तरीही कविता आर्थिक अडचणींमुळे मदत मागत राहिली आणि इथेच नात्यामध्ये विष पसरायला लागलं. लग्न करायचं नाही, पण पैसे मात्र हवेत, हा विचार राकेशच्या मनात घर करून बसला. वाद वाढत गेले. आरोप प्रत्यारोप, धमक्या सुरू झाल्या. कधी काळी आधार वाटणारं नातं आता कवितासाठी भीतीचं कारण बनलं. एका वादात कविताने चिडून सांगितलं, जर त्रास दिलास तर मी पोलिसात तक्रार करेन. आणि हे शब्द राकेशसाठी शेवटचे ठरले. त्याच्या मनात सुडाची आग पेटली. 1 जून 2024 रोजी राकेशने शांतपणे एक धारदार कोयता विकत घेतला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने आपल्या आई वडिलांना गावाकडे पाठवलं. घर रिकामं केलं. दुसऱ्या दिवशी 2 जूनला
त्याने कविताला घरी बोलवलं. कविताला काहीही संशय नव्हता. ती नेहमीसारखीच आली. घरात सुरुवातीला साधा वाद झाला. इतक्यातच राकेशचा भाऊ तिथे आला. त्याने दोघांना समजावलं आणि निघून गेला. पण त्याच्या जाण्यानंतर वाद पुन्हा पेटला. शब्दांची जागा हातांनी घेतली आणि त्या क्षणी राकेशने आपला खरा चेहरा दाखवला. त्याने कोयता उचलला आणि एका क्षणात कविताच्या गळ्यावरती घाव घातला. कविता किंचाळली, रक्त उडालं, पण तो थांबला नाही. एकामागून एक वार. शरीर रक्ताने माखलं. ती जमिनीवरती कोसळली, तडफडली, जगण्यासाठी झगडली. पण राकेशची हिंसा थांबली नाही. शेवटी त्याने तिच्या मृत्यूची खात्री केली. घराला कडी लावली आणि तिथून पळ काढला. पण रक्ताचे डाग लपवता आले नाहीत आणि संशयातून काही तरुणांनी पोलिसांना माहिती दिली. काही तासातच राकेशला अटक झाली आणि चौकशीमध्ये तो तुटला. हो, मीच खून केला अशी कबुली देखील त्याने दिली. मित्रांनो, या घटनेत एक स्त्री मरण पावली, पण 3 लहान मुलांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. त्यांच्यासाठी आता फक्त एकच शब्द उरला, पोरकेपणा. ही गोष्ट फक्त कविता आणि राकेशची नाही, ही गोष्ट आपल्या समाजाची आहे. जेव्हा प्रेम ताब्यात बदलतं तेव्हा ते प्रेम राहत नाही. जेव्हा मदत ही अधिकार बनते तेव्हा त्यातून हिंसा जन्माला येते. तुम्हाला काय वाटतं? या घटनेला जबाबदार कोण? व्यक्ती, नातं की समाज? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. आणि अशाच वास्तव घटनांवरती आधारित कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण जागरूकता हीच खरी सुरक्षितता आहे. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन घटनेसोबत.